सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि घनदाट अरण्याच्या कुशीत वसलेली छोटीशी गाव, जिथे निसर्ग समृद्ध आहे पण जगण्याची लढाई मात्र खडतर आहे. वर्षानुवर्षांची परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या या आदिवासी कुटुंबांच्या डोळ्यात आजही प्रगतीची स्वप्न आहेत. पण केवळ स्वप्न पाहून चालणार नाही, तर त्यांच्या हातांना काम आणि जगण्याला सन्मान मिळवून देणं ही काळाची गरज आहे. दुर्गम आदिवासी भागातील कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज नवनवीन प्रयोग होत आहे. मग ते आधुनिक शेती असो, कौशल्य विकास असो, या माध्यमातून इथलं जीवनमान आता बदलू लागलं आहे. गरिबीच्या चक्रातून बाहेर पडून स्वावलंबनाकडे जाणाऱ्या या आदिवासींना बाईफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून मोलाची साथ मिळत आहे. यामध्ये पिंपरीच्या रोटरी क्लबची आर्थिक मदत मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर तालुक्यातल्या खरपूड आणि खोपेवाडी या गावात रोटरी हॅपी विलेज हा प्रकल्प राबवण्यात आलाय. या माध्यमातून आदिवासी भागातील कुटुंबांना आर्थिक स्वावलंबन देण्याबरोबरच त्यांचं जीवनमान उंचावून ग्रामीण अर्थसंकल्पीय क्षमता वाढवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती आणि शेतीसंबंधी उपक्रम राबवण्यात आलाय. यामध्ये जलसाठा आणि सिंचन मजबूतीसाठी शेततळी उभारण्यात आली. शेततळ्याचा गावातील 4 लाभार्थ्यांनी फायदा घेतलाय. यापूर्वीची आमची या गावची परिस्थिती, पिण्याचं पाणी या ठिकाणी अजिबात उपलब्ध नव्हतं. खूप लांबून 2-2 किलोमीटरवरनं आम्हाला पाणी आणावं लागायचं आणि त्याच माध्यमातून जनावरांचं तर इतकं हाल होतं की जनावरं पाळणंसुद्धा मुश्किल होतं. 8 ते 10 लाख लिटरचं एक शेततळं आम्हाला दिलेलं आहे. तर पहिले 9 ते 10 लिटर माझ्याकडे दूध असायचं, पण बायफच्या माध्यमातून आणि रोटरी प्रकल्प पिंपरी यांच्या विद्यमाने या पाण्याची खूप मोठी माझी व्यवस्था झाल्यामुळे मला 40 ते 50 लिटरपर्यंतची दुधाची या वर्षी म्हणजे 25-26 या रनिंग वर्षामध्ये मला मजल मारता आली. पहिला 10 लिटरचा जवळजवळ 2-2.5 हजार रुपये मला महिना यायचा किंवा जास्तीत जास्त 5,000 रुपये, परंतु आज मी 60 ते 70 हजार रुपये महिना या दुधाच्या माध्यमातून माझं वार्षिक उत्पन्न वाढलेलं आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीच्या नंतर भात कापणी संपली की लोक इथनं बाहेरगावी कुठेतरी मोलमजुरी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतरित व्हायचे. इथे असं उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं लोकांना हाच पर्याय होता. पण ज्यावेळेस आमच्याकडे हॅपी विलेज हा रोटरी प्रकल्प पिंपरी पुणे या माध्यमातून हा प्रोजेक्ट आमच्याकडे आला आणि इथून पुढे कधी भविष्यात शहराकडे आपल्याला जाता येणार नाही अशी आमची तरतूद त्यांनी करून दिलेली आहे. पाण्याच्या साठवण सुविधाबरोबरच विविध शेती पिके घेण्यात आली आहेत. यामध्ये भात, भाजीपाला, आंबा लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकल्पाअंतर्गत आंबा लागवडीचा 50, भाजीपाला लागवडीसाठी 25 आणि भात लागवडीचा 120 लाभार्थ्यांनी फायदा घेतलाय. अहो, या गावामध्ये अजिबात एकच विहीर होती. 4 महिने आम्ही गोटवडीला पाण्याला जायचो. 4 महिने आमची जनावरं गोटवडीला, माणसं गोटवडीला पाण्याला जायची. आता आम्हाला शेततळी दिली, गावतळी दिली, तर आमचा पाण्याचा पूर्ण प्रश्न सुटलेला आहे. आता काय आम्हाला कुठं पाण्याला जायलाच लागत नाही आहे. आणि आमच्या जनावरांचं पण चांगलं भागात आहे, उत्पन्न भेटत आहे दुधाचं. त्यांना हिरवा चारा पण बनवता येतो इथं. आता काय कुठं पाण्याला जायला लागत नाही, काय नाही. सर्व घरीच आता पार डोक्यावर आणून घरातच कपडे धुतोय. नाही तर गोटवडीला धुणं, गोटवडी सर्वच गोटवडीला. इथं पियाला एक हंडा पण भेटत नव्हता आम्हाला त्या काळात. बाई आणि रोटरीवाल्याने आम्हाला 20 ते 25 झाडं दिली आणि त्याचं उत्पन्न आम्हाला 5-6 वर्षामध्ये गेल्या वर्षी जे उत्पन्न झालं ते 25 ते 30 हजाराचं झालं. आणि आम्हाला काय आता कुठं जाण्याचा प्रश्न येत नाही. पाण्यामुळं मेथी करतो, गवार, भेंडी, कोथिंबीर अशी पिकं घेतोय आम्ही. पहिल्यापेक्षा बरं, म्हणजे आम्हाला भाजी जेव्हा खेडला पाईटला जाऊ तेव्हा खायला भेटत होती. आता काय कुठं जायची हे नाही आहे, आता सर्व इथंच भेटतं. यात रोटरी हॅपी विलेज उपक्रमाअंतर्गत पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर होण्यासाठी सौर जलप्रणाली सुविधा बसवण्यात आली आहे. याचा 25 लाभार्थ्यांनी फायदा घेतला आहे. जे गावाच्या बाजूला जे पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावाच्या खाली 2 विहिरी मोठ्या त्यांनी खोदून 10 HP सोलर पंपाचं नियोजन करून इथं दिवसा तिथं सोलरची लाईटीची सोय नसल्यामुळं इथं दिवसा त्यांनी काय केलं, सोलर बसून ते इथं दिवसा पाणी भरण्यासाठी आम्हाला उपलब्ध करून दिले. सोलरच्या माध्यमातून आणलेल्या पाण्यामुळं आम्हाला रात्रीचं काही
खाली जायची गरज भासत नाही त्या इचूकाट्यांमुळं, कारण तर रात्रीचं इथं बिबट्यांची पण खूप हे असते, दहशत असते. त्याच्यामुळं ह्या सूर्यप्रकाशाच्या याच्यावरती आम्हाला दिवसभर ते पिकावरती पाणी द्यायला जमतं आम्हाला. सोलरच्या लिफ्टमुळं काय होतं, आम्हाला लाईट बिलचं अजिबात म्हणजे लाईट बिल विषय नाही राहत, ते वाचतं आमचं. आणि त्याच्यानंतर जे आम्ही भात निघल्यानंतर जे डबल पीक करतो, जे राजमा, फरशी, त्याच्यानंतर मेथी, कोथिंबीर करतो, त्याच्यामुळून आम्हाला फायदा होतो चांगला. याच्यापूर्वी काय आम्हाला पाणी नसल्यामुळं काही भेटत नव्हतं फायदा वगैरे काही. असं मोलमजुरी करायसाठी जायला लागायचं बाहेर मुलकामध्ये, 200-300 रुपये आम्हाला भेटायचे दिवसाला. तर आम्हाला कसं आहे 1 लाख रुपये भेटतात 2-3 महिन्यामध्ये. शेळीपालन आदिवासी भागात मुख्य जोडधंदा आहे. तिथं शास्त्रीय आहार पद्धतीचा वापर केल्यास उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. बोकडांना खाद्य पुरवठ्यासाठी गावातील 24 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलाय. शेती पशुसंवर्धन उपक्रमाबरोबरच आरोग्य संदर्भातही उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये लसीकरण शिबिर, निर्जंतुकीकरण, कीटकनाशक फवारणी, रक्त तपासणी सेवांचा लाभ गावातील 30 लाभार्थ्यांनी घेतला. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करतो. आणि पहिल्यापासून आता पहिले तर पारंपरिक असल्यामुळं जनावरांना औषधं वगैरे काही आजार आले तरी समजत नव्हते. तर रोटरी क्लब आणि बाईपच्या या संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रमातून ह्या संस्थेने आम्हाला जनावरांना औषधं, त्यांचं डिवॉर्मिंग, जंतुनाशक करणे आणि आधुनिक पद्धतीने शेळीपालन कसे करायचे हे शिकवलं. त्याच्यामुळे आम्हाला तो फायदा झाला. जनावरांची मरतूक कमी झाली आणि त्याच्यातून आता आम्हाला चांगला फायदा होतो आहे. आणि आता बकरांना ज्या किमती साईजमुळं मिळत नव्हत्या, त्या डिवॉर्मिंग केल्यानंतर त्यांची साईज वाढली, त्यांची किंमत पण वाढली. त्यामुळे तो शेतकऱ्यांना फायदा व्हायला लागला. परत गोठ्यांमध्ये ते जंतू व्हायचे, ते फवारणी वगैरे ते केल्यामुळं त्यांना पण ते बाहेरचे कीटकनाशक ते त्रास नाही द्यायचे. त्यामुळं मग अजून फायदा झाला त्याचा. बोकडांसाठी जो बोकडा आपण पैदाशीचा निवडतो त्याची क्वालिटी चांगली होण्यासाठी त्याच्यावरती जास्त फोकस असतो. त्याला औषध पाणी किंवा खाण्याचं जे खुराक असतो ते रोटरीवाले देतात. त्यामुळं मग त्याचा एक फायदा असा का तो बोकड आपण 1-2 वर्ष चांगला ठेवून त्याच्या खाली जर आपल्या बकऱ्या क्रॉस झाल्या तर त्यांची पिल्लं चांगली मिळतात आपल्याला. त्यामुळं मग ते बोकड ठेवल्यामुळं तो एका पिल्लांचा चांगला फायदा होतो का जेणेकरून पुढं मोठाली होतात ती आणि त्यांची चांगली किंमत मिळते आपल्याला. मरतुकीमुळं एक जर पिल्लू मेलं तर आपलं नाही म्हणलं तरी 7-8 हजाराचा तर मिनिमम तोटा होत होता. जर आता ती जर मरतूक कमी झाली तर तो फायदा व्हायला लागलाय. आदिवासी भागातील कुटुंबासाठी बांबू रोप वाटिका हा एक अत्यंत फायदेशीर आणि शाश्वत व्यवसायाचा पर्याय आहे. बांबूला हिलवं सोनं म्हटलं जातं, कारण यापासून वेगवेगळे उत्पादन घेता येतं. यासाठी बाईफच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आलं. यामुळे गावातील एका कुटुंबाकडून 2000 बांबू रोपं तयार करण्यात आली आहेत. खरपूड आणि खोपेवाडी या गावात सिंचन व्यवस्थापन झाल्यानं पाण्याचा प्रभावी वापर केला गेला. तसंच पशुपालनातून अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यानं इथल्या गावकऱ्यांना शाश्वत उत्पन्न प्राप्त झालं. शिवाय आरोग्य सेवा आणि कृषी ज्ञानाचा प्रसार झाल्यानं ग्रामीण कुटुंबांना उत्पन्नाचं शाश्वत साधन मिळालं. एकंदरीतच हा प्रकल्प आदिवासी भागात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी खूप महत्त्वाचा टप्पा बनला.